नमस्कार बालमित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इयत्ता पहिलीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकामध्ये. आज आपण पाखरांची गोष्ट पाहणार आहोत. कोणाची गोष्ट? पाखरांची. बघा, या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे पक्षी दिसत आहेत आहे ना. चिमणी, पोपट, त्यानंतर कावळा आहे ना. तर काय आहे या गोष्टीमध्ये ते आज आपण बघूयात. गोष्टीचं नाव आहे लॉस्ट अँड फाउंड. लॉस्ट म्हणजे हरवला आणि फाउंड म्हणजे सापडला. बघा काय असणार आहे, काहीतरी हरवले आणि काहीतरी सापडले. चला शोधायचं. बघा, लुक ॲट द पिक्चर्स म्हणजे चित्रांकडे बघा. लिसन अँड रिपीट आफ्टर मी. लिसन म्हणजे ऐका आणि माझ्यानंतर काय करा, रिपीट करा. ठीक आहे. चला बघा. हाय स्पॅरो म्हणा. हाय स्पॅरो, आय फाउंड. तुम्ही एक दोन शब्द लगेच म्हणायचे. आय फाउंड धिस व्हिसल. धिस व्हिसल. इज धिस युअर्स म्हणा. इज धिस युअर्स. आता समजून सांगतो बघा. हा काय म्हणतो, स्पॅरोला म्हणतो हाय स्पॅरो. स्पॅरो म्हणजे चिमणी. आय फाउंड धिस व्हिसल म्हणजे मला ही शिट्टी सापडली आहे. इज धिस युअर्स, तुझी आहे का? नाही. म्हणजे आहे का नाही बघूया. ठीक आहे. बघा मग. नो इट्स नॉट. स्पॅरो काय म्हणते म्हणा. नो नो इट्स नॉट, माझी आहे का नाही. मग पुढे काय करतात ते दोघं. लेट्स आस्क द क्रो म्हणा. लेट्स आस्क द क्रो. चला, लेट्स आस्क म्हणजे चला विचारूया. आस्क म्हणजे विचारूया. कोणाला? क्रो म्हणजे कावळ्याला विचारूया. बघा, दोघं जण आले कावळे बाबाकडे. कावळ्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? क्रो. बघा मग. हाय क्रो. दोघं जण काय म्हणतात? हाय क्रो. इज धिस युअर व्हिसल म्हणा. इज धिस युअर व्हिसल, ही व्हिसल तुझी आहे का? कावळा बिचारा फार प्रामाणिक असतो बघा. तो खरं सांगतो. म्हणतो नो इट्स नॉट माइन. काय म्हणतो? नो इट्स नॉट माइन, माझी आहे का? नाही. परत बघा मग पुढं काय घडते. लक्षपूर्वक ऐका पहा. मग काय होते. मग लेट्स आस्क द डक म्हणा. लेट्स आस्क द डक. चला डकला विचारूया. कोणाला विचारूया? डकला. मग बघा, सगळेजण जातात डककडे. हाय डक म्हणा. हाय डक, इज धिस युअर व्हिसल. परत तोच प्रश्न. प्रश्न एकच आहे. इज धिस युअर व्हिसल. डक काय म्हणतो? नो म्हणा. नो. त्यानंतर काय करतात? लेट्स आस्क द आऊल. कोणाला विचारायचं? आऊल. आऊल म्हणजे घुबड. आऊल म्हणजे घुबड. बघा म्हणा. लेट्स आस्क द आऊल. म्हणले वाक्य बोला तुम्ही. बघा काय म्हणतात मग. हाय आऊल म्हणा. हाय आऊल, इज धिस युअर व्हिसल म्हणा सगळे. इज धिस युअर व्हिसल. आऊल काय म्हणते? नो इट्स नॉट माइन म्हणा. नो, माफ करा. बघा म्हणा. नो इट्स नॉट माइन, ही माझी आहे का? नाही. बघा, पण माझी नाही म्हणल्यानंतर आऊल काय करते, त्यांना विचारते व्हेअर डिड यू फाइंड इट म्हणा. व्हेअर डिड यू फाइंड इट म्हणजे तुम्हाला ही कुठे सापडली. व्हेअर म्हणजे कोठे. तर बघा, पोपट काय म्हणतो? आय फाउंड इट म्हणा. आय फाउंड इट अंडर द मँगो ट्री. मला ही कुठे सापडली? अंडर म्हणजे खाली, फाउंड म्हणजे सापडली. कशाच्या खाली? द मँगो ट्री, आंब्याच्या झाडाच्या खाली सापडली. मग आऊल विचार करते आणि त्यांना सांगते इट मस्ट बी रॉबिन्स. ही कोणाची असेल? रॉबिन्सची असेल. कोणाची असेल? रॉबिन्सची. मग सगळे जातात. बघा कोणाकडे जातात सगळे? हाय रॉबिन. काय म्हणतात? हाय रॉबिन. तर व्हॉट्स इज द मॅटर म्हणा. व्हॉट इज द मॅटर म्हणजे काय झालंय. व्हाय डू यू लुक सो सॅड. तू दुःखी का दिसायलास. परत म्हणा. व्हाय डू यू लुक सो सॅड. तर रॉबिन काय म्हणतो बघा. आय हॅव लॉस्ट माय व्हिसल. काय म्हणतो रॉबिन? आय हॅव लॉस्ट माय व्हिसल म्हणा सगळे. म्हणजे मी
माझी व्हिसल म्हणजे माझी शिट्टी हरवली. मग हे सगळे पक्षी काय म्हणतात बघा. डोंट वरी म्हणा, डोंट वरी काळजी करू नको. लुक ॲट धिस, लुक ॲट धिस म्हणजे ह्याच्याकडे बघ. इज धिस युअर व्हिसल, काय म्हणतात ते, इज धिस युअर व्हिसल, तुझी व्हिसल आहे का? तर रॉबिन काय म्हणतो, ओ यस, अरे हो, इट्स माईन, ही माझी आहे, इट्स माईन. थँक यू सो मच म्हणा सगळेजण. थँक यू सो मच म्हणजे तुमचे खूप खूप आभार. इनॅक्ट द स्टोरी ॲज इफ यू आर द बर्ड्स म्हणजे तुम्ही पक्षी आहात असा विचार करून ही स्टोरी तुमच्या वर्गामध्ये सर्वांना सांगा. ठीक आहे. आता बघा, आता या स्टोरीमध्ये एक स्वाध्याय दिलेला आहे छोटासा, तो बघूत. लुक अँड ॲक्ट म्हणजे ऐका आणि तशा पद्धतीने कृती करा. हाऊ डू यू फील तुम्हाला कसं वाटतंय. हॅप्पी चला हसायला लागा. सॅड म्हणजे दुःखी. अँग्री म्हणजे रागावलेला. स्केअर्ड म्हणजे घाबरलेला. अशा पद्धतीने आपण लॉस्ट अँड फाऊंड ही स्टोरी आणि तिच्यावरचा स्वाध्याय बघितला. थँक्यू.